हाय फ्रेंड्स, आज आपल्याला मेथीची भाजी करायची आहे। त्यासाठी आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये मेथी 2 वेळा धुवून घ्यायची आहे आणि धुवून झाल्यानंतर ती एका चाळणीमध्ये निथळायला ठेवायची आहे। भाजी चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि निथळून झाली की मग आपल्याला खलबत्त्यामध्ये 2-3 लसणाच्या पाकळ्या घेऊन कुटायच्या आहेत। कुटलेले लसूण जर आपण फोडणीमध्ये टाकला तर त्याचा खूप छान सुवास मेथीच्या भाजीला येतो आणि भाजी एकदम खमंग होते। त्यामुळे जर आपल्याकडे खलबत्ता असेल तर शक्यतो लसूण त्यात कुटून घ्यायचा आहे। मग आपण निथळलेली जी भाजी आहे मेथीची ती चाकूने बारीक कट करून घ्यायची आहे। पण तो चाकू हा नेहमी स्टीलचाच असला पाहिजे, तो कधीही लोखंडाचा नको। जर लोखंडाच्या चाकूने भाजी कट केली तर ती कडवट बनते। मग एका कढईमध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आहे आणि जिरे मोहरी टाकल्यानंतर थोडं थांबायचं आहे आणि तेल गरम होऊन ती जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे। जर त्याच्या अगोदरच आपण पुढची प्रोसेस सुरू केली तर भाजीला फोडणीचा असा छान वास येत नाही। त्यामुळे जिरे मोहरी तडतडणे खूप गरजेचे आहे। आता जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो कुटलेला लसूण आहे तो घालायचा आहे आणि मग उलथण्याने तो लसूण चांगला फिरवून घ्यायचा आहे किंवा परतून घ्यायचा आहे। तो लसूण गुलाबी रंगाचा झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कट केलेली मेथीची भाजी घालून घ्यायची आहे। ती भाजी घालून घेतल्यानंतर उलथण्याने आपल्याला ती भाजी फिरवत राहायची आहे, ज्याच्यामुळे की भाजी कुठेही खाली कढईला लागणार नाही किंवा काही करपणार नाही। त्यामुळे चांगल्या पद्धतीने ती फोडणी आपल्या भाजीला लागायला हवी। मग त्याच्यामध्ये आपल्याला हळद, लाल तिखट, जिरे पावडर, मग त्याच्यामध्ये आपल्याला शेंगाचे मोठे असे कूट घालायचे आहे, थोडेच घालायचे आहे। मग चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालायचे। नेहमी पालेभाजीला मीठ घालताना नॉर्मलपेक्षा थोडे कमी घालायचे असते, त्यामुळे भाजी छान होते, नाही तर भाजी ही खारट बनते। मग सर्व जिन्नस आपल्याला त्या भाजीमध्ये परतून घ्यायचे आहे आणि बारीक गॅस करून एक ताटली झाकून ती भाजी ठेवायची आहे। 2च मिनिटांमध्ये आपली मेथीची भाजी तयार, खाण्यासाठी चटकदार।